लाडकी बहीण योजनेत काटेकोरपणे पारदर्शकता आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला। ई-केवायसीचा संपूर्ण डेटा आयकर विभागाकडे पाठवण्यात येणार आहे आणि डिजिटल पडताळणी ही पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांचे तसंच त्यांच्या पती किंवा वडिलांचं वार्षिक उत्पन्न आणि इतर कागदपत्रे तपासली जातील। ज्या महिलांचे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल त्यापुढे अपात्र त्या ठरतील आणि त्यांचा दरमहा 1,500 रुपयांचा हप्ता कायमचा बंद होईल। प्राथमिक छाननीत सुमारे 52 लाख महिला अपात्र आढळल्यात। लाडक्या बहिणीसाठी आता अतिशय आनंदाची बातमी। आता कोणतीही लाडकी बहीण लाडकी महिला आता स्वतःचा व्यवसाय सुरू करून 10 लाख रुपयाचं लोन काढून त्याच्यामध्ये 35% सबसिडी म्हणजे फक्त 7 लाख रुपयेच भरायचं आहे, 6.5 लाख रुपयेच भरायचं आहे। 20 लाख रुपये लोन काढून फक्त 12 लाखच भरायचं आहे। कुठलीही योजना असेल, कुठलीही व्यवसाय असेल, ब्युटी पार्लर असू द्या, शिलाई मशीन असू द्या, कुठला व्यवसाय करायचा आहे ते फक्त सांगा, कारण ह्या योजनेअंतर्गत तुम्हाला संपूर्ण सगळ्या व्यवसायासाठी ही योजना जी आहे ती आहे। आता ह्याची आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत। ज्या लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना एकदम बेस्ट आहे। याच्यामध्ये तुम्हाला 35% सबसिडी मिळते, म्हणजे तुम्ही जर 1 लाख रुपयाचं लोन काढलं तर 35,000 माफ आहेत, फक्त तुम्हाला 65,000 भरायचे आहेत। बघा, ह्या योजनेचं नाव आहे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, PMGP, प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन प्रोग्राम। ही जी योजना आहे ही केंद्र सरकारची आहे आणि महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आहे, त्यामुळे कुठल्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही हे करू शकता। बघा, ह्याच्यामध्ये उद्देश काय आहे तर ग्रामीण शहरी भागातील बेरोजगार लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ही योजना आहे। ह्याच्यामध्ये आता तुम्ही जे कोण काम ह्याच्यामध्ये कोण बघताय तर जिल्हा उद्योग केंद्र DIC किंवा खादी ग्रामोद्योग आयोग हे याला जबाबदार आहे। हे लोक हे तुम्हाला लोन देतात। सगळ्यात महत्त्वाचं, कुठलीही तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल, ब्युटी पार्लर असेल, तुम्हाला स्वतःचं शिलाई मशीन, मिरची कांडप, पिठाची गिरणी, दुग्ध व्यवसाय, पापड उद्योग किंवा मोठ्या ठिकाणी जसं आपण लग्नामध्ये पत्रावळ्या ग्लास बघतो तसे उद्योग, ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर योजना आहेत। सगळ्या कॅटेगरी SC ST OBC जनरल सगळ्या आपल्या लाडक्या महिलांसाठी ही योजना परफेक्ट आहे। आता ह्याची पात्रता लक्षात घ्या काय आहे। या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाच्या आवश्यक अटी आहेत, ते म्हणजे तुमचं वय हे 18 वर्ष असलंच पाहिजे। 18 वर्षपेक्षा जर खाली असेल तर तुम्हाला ही योजना मिळणार नाही। शिक्षणाची कुठलीही अट नाही, लक्षात घ्या। जर तुम्हाला 10 लाख रुपयापर्यंत लोन काढायचं असेल तर त्याला कुठलीही शिक्षणाची अट नाही आणि 10 लाख रुपयापर्यंत तुम्ही कुठलाही व्यवसाय, लाडक्या बहिणीनं कुठलाही व्यवसाय चालू करू शकताय, त्यामुळं तिथं शिक्षणाची अट नाही ना, आपल्याला कुठल्या जातीची अट नाही, काय नाही। संपूर्ण सर्व लाडक्या बहिणी पात्र असणार आहेत। जर तुम्हाला 10 लाखापेक्षा जास्त जर तुम्हाला कर्ज काढायचं असेल तर तुम्ही किमान 8वी पास असणं गरजेचं आहे। जात कोणत्याही विशिष्ट उत्पन्नाचा किंवा जातीचा निकष नाही, म्हणजे ह्या जातीला मिळणार त्या जातीला मिळणार असं नाही, सगळ्या जातींना मिळणार आहे, सगळ्या लाडक्या ज्याला महिला आहेत त्यांना मिळणार आहे। फक्त एक लक्षात घ्या, अर्जदाराने यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्याही सबसिडी योजनेचा लाभ घेतलेला नसावा, म्हणजे तुम्ही आधी कुठलंही कर्ज काढलेलं नसावं किंवा सबसिडी घेतलेली नसावी, त्याचं लक्षात ठेवायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय ते लक्षात घ्या। आता पुढची गोष्ट कोणती आहे ती आपण बघणार आहोत। लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये मी A to Z प्रोसेस सांगितली आहे। अशा प्रकारचे माझ्याकडे 25 ते 30 योजनांचं पुस्तक मी लिहिलेलं आहे। जर तुम्हाला हे पुस्तक पाहिजे असेल तर तुम्ही YouTubeवरती जॉईन बटन त्याच्यावरती जाऊन क्लिक करा। तिथं सरकारी योजना पुस्तकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 100% तिथं जॉईन केल्यानंतर PDF हे सगळं मिळतं, ज्याच्यामध्ये मी 30 प्रकारची योजना, अशा बिनव्याजी कर्ज योजना असतील किंवा लाडकी बहीण योजना असतील, ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याचे पुस्तक मी तिथं तयार। आता बघा, काही महत्त्वाच्या गोष्टी असतील ते मी तुम्हाला सांगतोय। इन डिटेलमध्ये आपल्याला जर बघायचं असेल तर माहिती खूप महत्त्वाची असते। प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस आपण अर्ज करतो कुठल्याही गोष्टीसाठी तर त्याला तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती असणं खूप गरजेचं असतं। माहितीच नसेल तर तुम्ही कुठलीही अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही। तर त्याचे कागदपत्र आणि आपण आता जे काही ते बघणार आहोत। आता लक्षात घ्या, आता तुम्ही मला अनुदान किती मिळतं आहे ते सांगा तुम्ही। 35% अनुदान हे तुम्हाला बघा ग्रामीण भागातील महिलांसाठी मिळणार आहे। SC ST OBC ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी 35% अनुदान, म्हणजे तुम्हाला जर कुठलाही योजना उद्योग सुरू करायचा असेल तर तुमच्याकडं 1 लाख रुपये, समजा तुम्हाला 1 लाख रुपये लागतात तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला तुमच्याकडं 5,000 रुपये असणं गरजेचं आहे, बाकी 35,000 माफ आहेत आणि फक्त तुम्हाला 60,000चं तुम्हाला लोन फेडायचं आहे। शहरी भागातील लाडक्या बहिणींना 25% अनुदान आहे।
ज्या जनरल कॅटेगरीमध्ये लाडक्या बहिणी आहेत ग्रामीण भागातील त्यांना 25% अनुदान आहे. म्हणजे 25% नॉर्मली सगळीकडे आहे. 35% SC ST OBC फक्त जनरलवाल्यांसाठी 25% आहे. बाकी ज्या लाडक्या महिला आहेत लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी 35% अनुदान आहे. म्हणजे बघा 1 लाख रुपये तुम्हाला जर कुठल्या ब्युटी पार्लरला किंवा कुठल्या मिरची कांडप लागत असतील तर तुमच्याकडे फक्त 5,000 रुपये असणं गरजेचं आहे आणि 5,000 रुपयापासून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकताय. आता अशा प्रकारचे भरपूर योजनाचं पुस्तक मी तुम्हाला आधी सांगितले. पुस्तक आपण लिहिलेलं आहे सरकारी योजना पुस्तक. हे तुम्हाला यूट्यूबवरती जाऊन सर्च करायचं आहे. यूट्यूबवरती नाही आपल्या चॅनलवरती यायचं. तुम्हाला व्ह्यू चॅनलमध्ये आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो प्रोसेस कशी आहे ते बघा काय करायचं. तुम्हाला इथं मराठी इन्फॉर्मेशन सेंटर या यूट्यूब चॅनल यायचं आहे. व्ह्यू चॅनल बटन दिसतं आहे. त्या व्ह्यू चॅनल बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथं जॉईन बटन दिसते बघा तुम्हाला. तिथं हे जॉईन बटनवर क्लिक केल्यानंतर थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला बघा तुम्ही तर सरकारी योजना पुस्तक हे तर खाली जॉईन बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त 200 रुपयामध्ये मित्रांनो भरपूर साऱ्या योजना ज्याच्यामध्ये 50 लाख कर्ज आहे, 20 लाख रुपये कर्ज आहे, ज्याच्यामध्ये लेक लाडकी योजना आहे, भरपूर योजना आहेत. संजय गांधी निराधार योजना आहे, महिन्याला पेन्शन्स आहेत लाडक्या बहिणींना, ज्या विधवा आहेत किंवा ज्या नॉर्मली सुद्धा आहेत त्यांना काही महत्त्वाची स्कीम आहेत ते त्यांना माहीत नाही. तर ह्या सगळ्यांची गोष्टींची माहिती आपण ह्याच्यामध्ये देत असतो. त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं लाडकी बहीण योजनेचं सांगतो आहे. लाडकी बहीण योजनेचं जे काही हप्ता आहे तो अजून पुढे 2 दिवस आहे. अजूनही 2 दिवस पैसे मिळणार नाहीत त्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आज उद्यामध्ये पैसे येणार नाहीत हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत की आज पैसे देईल का, तर आज पैसे येणार नाहीत. त्यामुळे आज कोणीही वाट पाहायचं नाही. परंतु लक्षात घ्या लवकरच आपल्याला 2 दिवसाच्या नंतर लगेच पैसे मिळणार हे सुद्धा आपण सांगू शकतो. कारण निवडणुका आहेत. निवडणुकीच्या अगोदर सरकारला हा जो हप्ता आहे तो देणं त्यांना भाग आहे. कारण त्याच्याशिवाय त्यांना माहिती आहे की आपण पुढे जाऊ शकणार नाही किंवा महिन्याचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणीपर्यंत पोचणं हे किती गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार, तर लक्षात घ्या 36 जिल्हे, सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपले जे पैसे आहेत ते वाटप होणार आहेत. सरसकट वाटप होणार आहे का, तर हो ह्यावेळेस सरसकट वाटप होणार आहे. आता भरपूर जण म्हणतात की मग आयकर विभागाकडे डेटा पाठवला आहे, परंतु तो जो डेटा जो पाठवला आहे तो ह्यावेळेस छाननी होणार नाही आहे. मला नाही वाटत नोव्हेंबरसाठी होईल, तो डिसेंबरसाठी छाननी होऊ शकतो. कारण 50 लाख लाडक्या बहिणी बाद करणं सरकारला परवडणार नाही आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता तरी कमीत कमी 1,500 रुपये येणार आहे. आणि मी म्हणतो हे लेक लाडकी बहीण योजनेसारख्या हजारो योजना आहेत ज्याचं मी पुस्तक लिहिलं आहे. तुम्ही ते फक्त यूट्यूब चॅनल जॉईन करा. त्याच्यामध्ये मी भरपूर योजना दर आठवड्याला एक योजनाचं पुस्तक टाकत आहे. मी एक योजनेचं पुस्तक ऑलरेडी टाकलेलं आहे. आता मी बिनव्याजी कर्ज योजनेचं पुस्तक तयार करत आहे, तर तो सुद्धा मी लवकरच टाकणार आहे. तर आणि अशा प्रकारचे फॉर्मसुद्धा बघा, हे जे फॉर्म आहे ज्यांना लाडक्या बहिणींना फॉर्म माहीत नसतं ते फॉर्मसुद्धा मी तिथं अपलोड करणार आहे. त्यामुळे चॅनलला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. ज्यांना कर्ज योजना, ज्यांना योजना माहिती पाहिजे असते त्यांनी आपल्या चॅनलला जॉईन करायला त्यांना सांगा. सगळीकडे फेसबुकवर सगळीकडे तुम्ही हा व्हिडिओ टाकू शकताय. कुठलाही दुसरा प्रश्न असेल तो तुम्ही विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.